आज मला वाटतं या ट्रस्टसाठी आणि त्याचबरोबर संभाजीनगरसाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे। महत्त्वाचा दिवस का? कारण की आज या संभाजीनगरमध्ये जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने विद्यापीठ देखील आहे आणि त्या संभाजीनगरमध्ये आज एक इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटर या ठिकाणी उभं राहत आहे। हे फक्त एक मेडिटेशन सेंटर किंवा एक इमारत नाही आहे, हे एका नव्या युगाचा प्रारंभ आहे। या इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरच्या माध्यमाने येणाऱ्या काळामध्ये जी येणारी पिढी आहे तिला एक वेगळी दिशा देण्याचं काम जे आहे ते इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरच्या माध्यमाने होणार आहे। आणि फक्त नावापुरतं इंटरनॅशनल नाही आहे, या मेडिटेशन सेंटरला इंटरनॅशनल अफिलिएशन मला वाटतं थेरोजी या इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरला त्याचं ॲफिलिएशन देखील मिळालेलं आहे। म्हणजे भविष्यामध्ये या इंटरनॅशनल मेडिटेशन सेंटरच्या माध्यमाने वेगवेगळ्या देशाचे वेगवेगळे भंते या ठिकाणी येतील आणि त्याचबरोबर विचारांचा आदानप्रदान जे आहे हे या मेडिटेशन सेंटरच्या माध्यमाने होणार आहे। या मेडिटेशन सेंटरसाठी जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा या मेडिटेशन सेंटरसाठी 26 कोटी जे आहे हे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमाने मंजूर करून दिले आणि आज त्याचं भूमिपूजन या ठिकाणी या सगळ्या महानुभावांच्या हस्ते या ठिकाणी झालं। मला वाटतं संभाजीनगरसाठी देखील हा खूप मोठा दिवस आहे की आज इथे एक वेगळं सेंटर उभं राहत आहे।